सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय। सोमेश्वर भगवान की जय। अपने अपने माता पिता की जय। गंगा मैया की जय। गो माता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। पवित्र भूमीमध्ये ही श्रवण भक्ती, कारण श्रवण हा भक्तीचा पाया आहे। श्रवण हा भक्तीचा पाया आहे आणि आत्मनिवेदन हा भक्तीचा कळस आहे। त्या कळसापर्यंत मला पोहोचायचं आहे। पाया तर रोवला जातो, पाया घडवावा लागतो आणि तो पाया भक्कम असावा लागतो आणि तीच भक्तिरूपी इमारत किंवा भक्तिरूपी ज्ञान मंदिर आपलं जीवन आहे। मिळालेल्या जीवनात आम्हाला सार्थकता करायची आहे। भक्ती हे एक साधन, देवाची अनुभूती, संतांची संगत जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे। संतांनी ज्या देवाला आपलंसं केलंय, जे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, तीच ईश्वरीय शक्ती आम्हालाही प्राप्त व्हावी या उद्देशाने साक्षात भगवान शिव अवताराला येतात। आधी करून जी दैवी शक्ती आहे, त्या दैवी शक्तीचं जे काही अनुभूती आमच्या संतांनी जाणली आहे, अशा ईश्वरीय अंश अवतार आमचे संत मायबाप आहे। अशा संतांना शरण जा, कारण देव ते संत निमित्त त्या प्रतिमा। प्रतिमेच्या रूपाने देवालाही अवतार धारण करत असताना संतांच्या रूपाने अवतार धारण करावा आणि ते संत या कलियुगात करतात का, तर ते अखंड अहोरात्र त्या भगवंताचं चिंतन करतात। देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। अहो त्यांच्या चित्तामध्ये सदैव देव वास्तव्य करतो। अशांची संगत आमच्या जीवनामध्ये घडावी, देवाजवळ ही प्रार्थना आहे, निवेदन आहे आणि मागणी केली आहे। पण ती मागणी पूर्ण होण्यासाठी आम्हाला ती भक्ती करणं अपेक्षित आहे।
मग ती देवाचीही असेल आणि संतांचीही असेल, पण त्याचं वाङ्मयन रूप मूर्ती म्हणजे धर्मग्रंथ आहे. म्हणून अशा ग्रंथांच्या आधाराने आपल्याला हे ज्ञानामृत श्रवण करायचं आहे. कारण जे सारातील सार आहे, जे पवित्रातील पवित्र आहे, गोडात गोड आहे, असं भगवत चिंतन संत जीवन आम्हाला श्रवण करायचं आहे. अशा श्रवण भक्तीद्वारे अनेकांचा उद्धार झालाय आणि ती उद्धाराची तळमळ तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये सदैव सदैव असा. आणि म्हणून आपल्या सोमेश्वर मित्र मंडळाच्या मनामध्ये जी एक भावना दृढ झाली आणि त्या भावनेला व्यक्त करत असताना ती इच्छाही पूर्ण होते की शिव जनार्दन चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं. ज्या चिंतनाचाच त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केलं तरच यश मिळतं आणि प्रयत्न केले, इच्छाही आहे, प्रयत्नही करतो आहे, पण ईश्वरीय कृपा असावी लागते, संतांची कृपा असावी लागते. त्याच्याशिवाय कथाही होतही नाही आणि श्रवणही होत नाही. म्हणून तुमच्या आमच्यावर प्रत्येकावर कृपा असणं गरजेचं आहे. प्रथमतः कृपा असावी लागते आपल्या आई वडिलांची, ज्यांच्यामुळं आपण जन्माला आलो आणि हा देह मिळाला. निमित्त आई वडील आहे, पण देह दिलाय तो देवाने दिला. सर्वांना ज्ञात, देवे दिला देह भजना गोमटा. हा देह कशा करता मिळाला आहे हेही आम्हाला माहीत आहे, पण देवाने दिला, पण रूप धारण करून एक आई आणि एक वडील आहे. आई वडिलांचे अनंत उपकार आहे की ज्यांच्यामुळं हा देह मिळाला, ज्यांनी आमच्यावर संस्कार घडवले आणि या संस्काराने आम्ही भक्ती मार्गामध्ये आहोत. म्हणून पहिले आपल्या आई वडिलांचे उपकार, म्हणून आल्यानंतर आपल्या आई वडिलांचं स्मरण केलं पाहिजे. आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्यावर असले पाहिजे. एक वेळेस देव प्रसन्न नाही झाला तरी चालेल, पण पितरांची अवकृपा आपल्या घरामध्ये नसली पाहिजे. म्हणून पितर देवता फार श्रेष्ठ आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपले पितृदेवता प्रसन्न असले पाहिजे. आपले पितृदेवता नाराज आहे का तेही आपण विचार केला पाहिजे. आपण त्यांची आठवण ठेवत नाही कधी कधी. एक साधं उदाहरण प्रत्येक महिलेने लक्षात ठेवावं. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करतो, स्वयंपाक करताना जो पोळी हा पदार्थ आहे, पीठ मळल्या जाते. पीठ मळता मळता पिठाचा गोळा जर खाली पडला, लक्षात द्या हं, पिठाचा गोळा खाली पडला तर लक्षात द्या आपल्याकडे पूर्वज अजून असंतुष्ट आहे. आपले पूर्वज आपल्याकडून काहीतरी याचना करतायत, आपल्याकडून त्यांना काहीतरी इच्छा आहे, म्हणून परातीतलं पीठ खाली सांडलं रे सांडलं. मग आमची महिला काय करते, उचलून घेते, पाहून घेते खाली काही लागलं का आणि पिठात मिसळते. पण असं करायचं नाही. पदार्थ वाढत असताना आपल्या घरातून एखादं वाढत आहोत आणि सारखं सारखं पदार्थ सांडत असेल, मग भात वाढताना सांडत असेल, भाजी वाढताना सांडत असतील, नाही तर पाणीच सांडत असेल, तर लक्षात घ्या, सारखं काही ना काही सांडत असेल तर आपल्या घरात अजून वास्तूसुद्धा आपली तृप्त नाही. या वास्तूमध्ये काही जीवजंतू असतात. आपले पूर्वज आहेत, अतृप्त आत्मे असतील की जे अतृप्त आहे, ते भुकेले आहे, म्हणून तो हिस्सा खाली पडून जातो. म्हणून काही गोष्टी आम्हाला लक्षात येणं अपेक्षित आहे. मग सामान्य जीवन जगत आहोत तर पितर देवता किती श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्या पितरांनाही तृप्ती मिळते. कौतुक केलं, कसं कसं कौतुक केलं, म्हणून आज आम्हाला आरती प्राप्त झाली. आरती नसती तर आम्ही काय म्हटलं असतं,
शिवाच्या मंदिरात जाऊन काय केलं असतं? जो अनादि सिद्ध मंत्र ओम नमः शिवाय म्हणणारच. पण आपल्याला वाटतं आपलं कोणी कौतुक करावं. देव स्तुती प्रिय आहे. देवाची स्तुती आम्ही त्या आरतीद्वारे करतो. आमच्या समर्थ रामदास स्वामी यांचे फार मोठे उपकार आहे. पुढे आपण बाबाजींच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतः रामदास स्वामीजींची आठवण काढली. म्हणून ऐका, आज हा योगायोग आहे. आमच्या नवरात्रीची आरती, खंडेरायाची आरती, हे सगळे निर्माते आमचे समर्थ श्री रामदास स्वामी आहेत. म्हणून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य एक गुरु रूपाने त्यांना ज्ञान प्राप्त करून दिलं. ज्यावेळेस श्रीमंत योगी, श्रीमान योगी शिवाजी महाराजांशी संवाद साधला तर कौतुक केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. श्रीमंत योगी म्हटले, कौतुक केलंय. दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी मन मोठं असावं. ज्या संबंधाने शिवाजी महाराजांना साथ घातली, प्रेरणा दिली, शक्ती दिली स्वराज्याच्या स्थापनेकरता, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशीला भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कित्येक दुष्ट संहारिला कित्येकास धाक सुतला कित्येकास आश्रयो झाला शिवकल्याण राजा शिवकल्याण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा प्रेरणा द्या, आशीर्वाद द्यावा. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा. जाणता राजा हे कोणी म्हटलं? आम्ही सहज म्हणतो, गीत ऐकतो, तर उपकार आहे आमच्या संत श्री समर्थ रामदास स्वामी. म्हणून आपल्याला लाभलेली ही संत मानवी आणि संत परंपरा की आपण भाग्यवान आहोत. अशा संतांच्या नंतर जन्माला आलोय. संतांच्या आधी नाही आलो, नाही तर किती त्रास सहन करावा लागला असता, एवढं सुख मिळालंही नसतं. म्हणून अशा संतांच्या अनंत उपकार आज हा योगायोग आहे. म्हणून जी कृपा आहे, आपण ऐकतोय कृपा, स्वतःच्या आत्म्याची कृपा आपल्यावर असली पाहिजे. कारण आज जर आम्ही कथेमध्ये येऊन बसलो आहोत, एवढ्याचे सगळ्यांचे उपकार आहे. घंटा वाजली की नाही म्हणजे एवढ्या देवतांचे आपल्यावर नक्कीच कृपा आशीर्वाद आहे. पण इथं येऊन कथा ऐकतोय तर पहिल्याच सगळ्यात महत्वाची म्हणजे आत्म्याची कृपा, जी आपल्यावर प्रत्येकावर आपल्या आत्म्याची कृपा आहे. म्हणून स्वतःचं जीवन धन्य माना की सदैव आमच्याकडून अशी भक्ती घडत राहो, अशी कृपा घडत राहो. म्हणून एक टाळी या सगळ्यांसाठी, एक टाळी आपल्या स्वतःसाठी की आम्ही या ठिकाणी कथा श्रवण करतो. आमच्या आत्म्याची फार मोठी पुण्याई आहे आणि अशीच पुण्याई, असाच कृपाशीर्वाद आमच्या सकल ग्रामवासी, ग्रामस्थ, भाविक भक्त यांच्यावर सगळ्यांवर सदैव
सदैव सदैव असावा म्हणून आमच्या संतांचे जे अवतार झाले, अशा अवताराचं प्रयोजन काल आपण ऐकलं. पण काल आपल्याला थोडा भजनाचा थोडा आनंद आजही घ्यायचा, की आज आपण त्या आनंदाने नाहून निघायचंय, की ज्या कथेच्या माध्यमातून ज्यांचं चिंतन श्रवण करत आहोत अशा माझ्या बाबाजींचा जन्मोत्सव जो अवतार आहे, या कलियुगामधला अवतार अवतरती इति तरती, खालच्यांना तारून नेण्यासाठी जो अवतार झाला. म्हणून आपण या ठिकाणी बाबाजींचं 2 मिनिटं भजन पुन्हा घेणार आहोत आणि पुढे कथेला प्रारंभ करणार आहोत.
या रूपामध्ये अवताराला. नको महाल माडी धन, नको दसरा दिवाळी सण, नको महाल माडी धन, नको दसरा दिवाळी सण, असं म्हणतंय माझं मन किती यावे जनार्दन, असं म्हणतंय माझं मन की जन्मा यावे जनार्दन. नको महामारी नको दिवाळी दसरा सण, नको महामारी नको दिवाळी दसरा सण, असं म्हणतंय माझं यावे जनार्दन, असं म्हणतंय माझं की जन्मा यावे जनार्दन. अशा मनाला भरणी लागली पाहिजे, ओढ लागली पाहिजे. हा अवतार आहे. आम्हाला वाटेल म्हणजे ते बाबाजी नाहीये. क्षणाक्षणाला भगवंत या रूपाने आम्हाला दर्शन देतात. अशाच कालावधीमध्ये आमच्या बाबाजींचा जो अवतार झाला, अगदी सुंदर असणारा पर्वकाळ, शुभ मुहूर्त, आणि अशा मुहूर्ताचा विचार ज्या बाबाजींच्या चरित्र ग्रंथामध्ये की अश्विन महिना आहे बघा. आपल्याही जीवनामध्ये आपल्या घरामध्ये बाळ चांगली जन्माला यावी. सुभाषितकारांनी वर्णन करून सांगा. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, वंश पुण्येन उदारता, आत्मपुण्येन सौभाग्यता. आईचं पुण्य असेल तर बाळ सुशील गुणवान जन्माला येतं. वडिलांचं पुण्य असेल तर चाणाक्ष तरबेज धार्मिक गुणवान शीलवान असं पुत्र जन्माला येतं. वंशाची पुण्याई असेल तर बाळ ज्या पद्धतीने दातृत्ववान आणि स्वतःचं पुण्य असेल तर भाग्यवान होऊन बाळ जन्माला येतं. आपण ज्या बाळाची रोज लीला पाहतो, छोटीशी बालिका आहे, किती सुंदर. मी तर बोलले, म्हटलं काय पुण्य केलं ताई तुमच्या उदरी असं बाळ जन्माला. तर आई तर फार पुण्यवान असते, पण आजी तेवढी महत्त्वाची असते. कारण एकदा एक स्त्री जेव्हा आजी होते ती दोनदा आई झालेली असते. आजी होणं म्हणजे दोनदा आई आहे. आई कशी घडवते बाळाला, आजीचे संस्कारही तेवढे महत्त्वाचे असतात. जेव्हा गरोदर स्त्री आपल्या घरामध्ये गर्भवती स्त्री आहे, सुनबाईला असेल किंवा स्वतःची मुलगी असेल, आणि या बाळाच्या जेव्हा गर्भाची चाहूल लागली तेव्हापासून शिवलीला अमृताचं ग्रंथाचं वाचन केलं. किती पारायण घडले असतील का अशी कन्या जन्माला आली. हे शिवलीला पारायण या छोट्याशा ग्रंथाचा सुद्धा इतका महिमा आहे. त्या बाळाला काहीच म्हणायचं नाही, फक्त शिव शिव म्हणा. त्याला शिव शिव म्हटलं तर टाळी वाजवतं ते बाळ, भक्तीला लागते. या शिवनामाची किती ख्याती आहे, किती शिवनाम श्रेष्ठ आहे. ज्या पद्धतीने बाळाच्या जन्मासाठी आपल्याला ते आई वडील परिवार पुण्याई किती महत्त्वाची आहे. म्हणून अशा म्हाळसा मातेच्या उदरी जन्माला आलेले असे बाळ रूपाने पवित्र महिना आहे अश्विन महिना. म्हणून महिन्याचं वर्णन सांगितलंय की अशा कालावधीचा उल्लेख करत असताना पहिल्या दिवसापासून आनंद उत्सव साजरी केला. सगळीकडे इतका आनंद साजरी केला. पुत्र जन्माला आला, बाळ जन्माला आले आहे, माळसाई प्रसूत झाल्या आहेत, पुत्र रत्न प्राप्त झालेले आहेत. मामाला तर इतका आनंद झाला, बाजीराव मामांना भाचा झाला. सगळीकडे वार्ता पसरवली. प्रसन्न आणि भक्तिपूर्वक आनंदी वातावरणामध्ये गावामध्ये साखर पान वाटलेलं आहे. त्याच पद्धतीने ही बातमी दहेगावी पोहोचली. दहेगावामध्ये सुद्धा आनंद व्यक्त केला गेला.
असणारा शके 1836चा कालावधी सन 1914 सप्टेंबर महिना 24 तारीख आहे आणि पवित्र अश्विन महिना आहे. अनुराधा नक्षत्र आहे. तिथी ललिता पंचमी आहे आणि वार गुरुवार आहे. सकाळची ब्रह्ममुहूर्तानंतरचा कालावधी 7:45 आहे. कारण ब्रह्ममुहूर्त हा साधकांसाठी फार महत्त्वाचा कालावधी आहे. आणि अशाच पत्रिका बघत असताना बाळाचं नामकरण कोणत्या नावाने आहे, कोणतं अक्षर आहे म्हणून नाव विचारणा केली गेली. पण नाव काय ठेवावं म्हणून शास्त्राने वर्णन सांगितलं आहे की मुलगा असेल तर मुलाचं नाव सम अक्षरी असावं व 2, 4, 6 अशा पद्धतीने. मुलगी असेल तर मुलीचं नाव विषम संख्येने असावं. मग 3 असेल, 6 असेल, 3.5 मात्रांमध्ये असेल अशी नामकरण केलं पाहिजे. म्हणून अशा नावाचा विचार केला आणि नाव ठेवण्यात आलं नारायण. आता नारायण नाव ठेवण्यात आलं कारण हे देव एकमेकांची फार सेवा करतात, भक्ती करतात. शिव नारायणाची उपासना, विष्णू परमात्मा आणि विष्णू शिवांची उपासना, म्हणून असं ऐक्य साधण्याकरिता हे नाव ठेवण्यात आलं. पण भविष्य भाकीत केल्या गेलं की नाव जरी नारायण असेल पण हा अवतार जगाचं कल्याण करण्यासाठी आहे, जनांचं हित साधणारा हा पुत्र होईल. म्हणून यांचं नाव जनार्दन राहील. जगती आला जगैसा करतो कैसा, अनाथया भगवानी उपदेश करतो कैसा. जगती आला जगैसा, जगती आला कैसा, अनाथया भगवानी उपदेश करतो कैसा, अनाथया भगवानी उपदेश करतो कैसा. जनार्दन अक्षरी 4 आम्हा भक्तांचे माहेर जसं आपुलकी आहे ना, ती या नामामध्ये आपुलकी आम्हाला प्राप्त होत असते. म्हणून ज्या जय जयकारामध्ये सर्व काही प्राप्त होण्याचं सामर्थ्य या जनार्दन नामामध्ये आहे. जनार्दन नामाचा करीते गजर, दुःख जाती दूर संसाराचे. जय जनार्दन जय जनार्दन, जय माय जगन्नाथ प्राप्त
बाप जगन्नाथ जनार्दन, अनाथांचा नाथ जनार्दन, हे जनार्दन नाम शोभून दिसे. असं जे नाम आहे जनार्दन, का या जनांसाठीच असणारा हा अवतार आहे म्हणून आपल्याला माहीत आहे. आता जनार्दन हे अनेक भक्त आहे अशा पद्धतीने, एक रामा जनार्दन, जनी जनार्दन आणि एका जनार्दन. अजूनही म्हणजे संप्रदायामध्ये बघताना एकनाथ महाराज यांचे गुरुही, एकनाथ महाराजांच्या गुरूंचा महिमा कधीच गुरु शिष्य वेगवेगळे नाही, स्वतःच्या अभंगामध्ये आपल्या गुरूंचा महिमा गायला. एका जनार्दन, रामा जनार्दन. भक्त आणि गुरु आणि शिष्य नातं किती श्रेष्ठ आहे. म्हणून अशा जनार्दन नामाने नामकरण केलं आहे. असाच पर्वकाळ म्हणून अशा कालावधीमध्ये जे बालक जन्माला येते त्यांची कुंडली भविष्य सांगितलं. अश्विन महिन्यामध्ये जन्माला आले आहे म्हणून हे बालक विद्वान, विद्यावान, धनवान आणि राजकुलाला प्रिय, पशुधनयुक्त आणि गुणीजनांना प्रिय असणारं हे बालक राहील. शुक्ल पक्षामध्ये जन्म आहे म्हणून चांगलं आयुष्य मिळेल, सुशील जीवन, सदा आनंदी आणि शांत स्वभाव. हे सगळं आधीच विधिलिखित आहे आणि त्याद्वारे ललिता पंचमीचा दिवस आहे. त्या ठिकाणी अजात शत्रूही असतील पण त्याच्यावरही मात करतील. सर्वांवर प्रेम करणारे आहे, दिनांवर दया करणारे आहे, वाणी मधुर वाणी आहे. आजही फार भाग्यवान लोक आहेत की ज्यांनी बाबाजींच्या मधुर वाणींनी सत्संग प्रवचन श्रवण केले असते. मी या ठिकाणी व्यासपीठावरून आज सांगावं वाटतं, भाग्यवान म्हणावं लागेल कुठेतरी की बाबाजींच्या वाणीतून सत्संग प्रवचन श्रवण केलं असेल. पण या गादीवर सांगताना आनंदही वाटतो, दुःखही होतं. मी रोज जेव्हा चिंतन करते यांना रोज म्हणते की ते आपलं भाग्य कमी पडलं की असं संवाद साधता नसला मिळाला नसतील. जेव्हा जेव्हा चरित्र वाचनात येतं तेव्हा तेव्हा डोळे भरून येतात, किती दुःख वाटतं आणि वाटतं आपलं कुठंतरी पुण्य कमी पडलं की साक्षात आम्हाला बाबाजींची जी भेट आज आम्हाला परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांच्या रूपाने होते तोच आनंद मिळत असतो. पण मी माझ्या स्वतःच्या जीवनातला अनुभव सांगते की ज्यावेळेस या भक्ती मार्गामध्ये आमच्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आम्ही हे भक्ती मार्गाला लागलो. अनेक वारकरी संप्रदायानुसार अनेक प्रवचन, कीर्तन, कथा करत असतात. परंतु एक प्रदोष कालावधीमधला प्रदोष सत्संग आणि ज्यावेळेस बाबाजींच्या मंदिरामध्ये प्रदोषाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि ज्यावेळेस प्रथमतः प्रदोषाचं सत्संगामध्ये सेवा करण्याचा योग आला, जेव्हा व्यासपीठावर बसून चिंतन केलं तर त्याच ठिकाणी बाबाजींनी अनुभूती दिली साक्षात्काराच्या रूपाने आणि ते दिव्य दृश्य दाखवलं. जेव्हा मी वयाच्या 7 वर्षाची असेन, श्री क्षेत्र नाशिक माहेर आहे आणि 7 वर्षाच्या रूपाने पायी जायचं मंदिरात आणि पायी यायचं. पण जेव्हा पालखी सोहळा निघालेला होता बाबाजींचा, त्याच वेळेस रस्त्याने जाताना जशी बालक रूपामध्ये समस्त दर्शन घ्यावं, झुकवला माथा, त्या भूमीला वंदन केलं, नमस्कार केला आणि त्या ठिकाणी नजराने कृपा कटाक्ष कधीतरी न्याहाळला असेल आमच्या बाबाजींनी. तिथला प्रसाद मी त्या द्रोणमध्ये घेतला आणि लगेच खाल्ला. कुठल्या तरी पूर्वजन्माची पुण्याई असेल आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर बाबाजींचं दर्शन घडलेलं आहे आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही पायी चाललोही. हे पुण्य कुठेतरी फळाला आलं आणि माझ्या जीवनामध्ये आज मला बाबाजींचं गुणगान करण्याकरिता ही संधी सोमेश्वर मित्र मंडळांनी द्यावी. कुठेतरी फार मोठा बाबाजींचा आशीर्वाद असेल की दर्शन दिलं आहे. अनुभूती देण्यासाठी व्यासपीठावर येऊन माझ्या बाबाजींनी सांगावं, हा काही या कलियुगातला सामान्य महिमा नाहीये. हा अनुभव मी सांगते या ठिकाणी का
वर्षाचा असताना काल झालेलं आहे. काय कोणाला काय आठवतं, आपण काल काय खाल्लं लवकर आठवत नाही. तर हा सगळा साक्षात्कार आणि याच मागच्या भूमीमध्ये याच ठिकाणी प्रत्यक्ष धुरामध्ये, फटाक्यांच्या धुरामध्ये बाबाजींची भव्य दिव्य रूप त्या धुरामधून दिसलं जेव्हा, काय सांगावं, अंगावरचा रोम आणि रोम उभा राहतो. आजही ते रूप डोळ्यांमध्ये आहे. सकल देवांची कृपा, कुठेतरी सेवा करावी वाटते. एका ठिकाणी बाबाजींची रांगोळी काढावी. मी 5 मिनिटामध्ये 10 फुटाची रांगोळी कधी काढली गेली माझे मला माहित नाही. ते रूप मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे, अंतःकरणामध्ये असल्याशिवाय ते बाहेर प्रगट होत नाही. तुमच्या आमच्या हृदयामध्ये वास्तव्य करणारे आपले बाबाजी आहेत की आज आपल्याला ही अनुभूती, दिव्य अनुभूती आजही प्राप्त होते. म्हणून अशा पर्वकाळावर ज्यांचा अवतार होत असतो असे संत आजही तो दिव्य अनुभूतीचा आशीर्वाद, दिव्य आशीर्वाद खूप गरजेचा आहे. म्हणून त्यांच्या जन्माचा असणारा हा पर्व काळ आहे. अशा ललिता पंचमीचा दिवस मधुर वाणी, आणि त्या वाणीने कित्येकांची जीवन हे भक्तियुक्त बनवले आहे. कित्येकांचे संसार सन्मार्गाला लावले आहे. कित्येकांचं जीवन चांगल्या मार्गाला लागलेलं आहे, भक्ती मार्गाला लागलेलं आहे. म्हणून ती मधुर वाणी राहील. अनुराधा नक्षत्र आहे, नक्षत्र 27. अशा अनुराधा नक्षत्राच्या ठिकाणी कला सौंदर्याची जाण, ज्या पद्धतीने कीर्तिवान, प्रेमळ आणि भक्तांच्या हृदयामध्ये वास्तव्य करणारे राहतील आणि शत्रूलाही आपलं असं करणारे राहतील. कारण संतांचं जीवनच असे, कारण शत्रूला आपलं असं करता आलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या तुकोबरायांच्या जीवनात सुद्धा हा प्रसंग घडला भंडारा डोंगरावर. कारण शत्रूला आपलं असं करता आलं पाहिजे. सर्पांना सुद्धा आपलं असं करतात. शत्रू तरी मित्र होती, व्याघ्र नाही खाती तया. म्हणून शत्रूला आपलं असं करणारं राहतील. निष्कंभ योग आहे, कार्य करण्यास तत्पर, कार्याला कधीही विलंब लावला नाही. म्हणजे भगवान शिवांनी इच्छा व्यक्त करावी, बाबाजींना साक्षात्कार व्हावा, लगेच मंदिराची उभारणी करण्यासाठी तत्पर, स्वतंत्र विचाराने असे हे आमचे बाबाजी. बहुशिष्यवान, बहुपुत्रवान सांगितले, पण इथं जो अर्थ आहे बहुशिष्यवान, जसं घरामध्ये यांना वाटतं मुलगा व्हावा, पण संतांना वाटतं एक आपले शिष्य घडावे. म्हणून बहुशिष्यवान राहतील का शिष्यांची सुद्धा मोजणी करता येणार नाही. इतका समाज शिष्याच्या रूपानं आज आमच्या बाबाजींच्या पाठीशी सदैव आहे. अनेक शिष्य घडवले, गुरुकुल काढले, आश्रम आहेत, आणि त्या ठिकाणी हा शिष्यांचा समुदाय आहे. विद्वान, गुरुवारच्या दिवशी जन्म झालाय म्हणून विद्वान, सर्वांचं हित करणारे, सर्वांचं दुःख जाणणारे, विद्वान प्रिय, सर्व गुण संपन्न आणि मनोरथ पूर्ण करणारे असते. मग जोही जातो इच्छा करतो त्याचं सगळं मनोरथ पूर्ण केले. मग कित्येक भक्तांचं मनोरथ पूर्ण केलं, पुढे आपण ऐकणार आहोत. अशा वृश्चिक रास त्याच ठिकाणी पुढे भाकीत केलेला आहे की डोकं आणि वक्षस्थळ भव्य राहील, पण कमरेखालचा भाग थोडा तोकडा राहील. ज्या कारणाने आपल्याला माहिती आहे तपश्चर्या करण्याचा नित्यनेम, जो विधीचा नित्यनेम, स्नानाचा नित्यनेम, आणि त्या कारणास्तव थोडंसं पायाला अपंगत्वाच्या रूपानं कमरेखालचा भाग हे भविष्य आधीच सांगितलंय. लोक काही विचार करतील, अविचाराचे लोक जास्त असतात, परंतु देवगण आहे, गणांचे प्रकारानुसार आवाज उत्तम मधुर, अल्पभोजनी म्हणून तर उपवासामध्ये 1 लवंग आणि 1 कप दूध अशा रूपाने अल्पभोजन, फलाहार, गुणांची कदर करणारे
आणि कुलवान सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीने शरद ऋतूमध्ये त्यांचं जे काही अवताराचं प्रयोजन आहे म्हणून धर्मावर नितांत प्रेम आणि धर्मरक्षक म्हणून पवित्रता जाणणारे आणि दक्षता राखणारे राहतील. सूर्योदय समय आहे म्हणून सूर्यासारखे तेजस्वी सदैव राहतील आणि मृग योनी आहे त्या पद्धतीने मध्य नाडी आहे आणि गोत्र प्रवर शाखाच्या रूपानं आहे असं कुंडलीच्या रूपाने भविष्यही सांगितलं आणि भक्तीच्या रूपानं कळी महत्वाची. जसं भक्तिरूपी फुलं ही फुलवत राहतील परंतु छोटंसं रोपटं लावल्यानंतर त्याचा फार मोठा सुगंध सगळीकडे गरगरत राहील अशा रूपानं ज्या 12 दिवसांचं जे कर्म केल्या जातं बाळांत झाल्यानंतर ज्या 12 दिवसांमध्ये हे कर्म करणं अपेक्षित आहे ज्याला संस्कार म्हटले अशा संस्काराच्या नुसार आपल्या बाबाजींचं आई माळसाई यांच्या जवळ ठेवून संगोपन करत असताना त्याच ठिकाणी बालपणामध्येच शिवनामाचे बाळ कडू पाजलंय आमच्या बाबाजींना म्हणूनच तर ते दिव्य गुण संचारले आणि याच शिवनामाचा गजर आपण सदैव करतो. अहो माझ्या बाबाजींच्या रोमारोमामधून शिवनामाचा धून बाहेर येतोय. आजही आमच्या बाबाजींच्या समाधीमधून शिवनामाचा उच्चार बाहेर पडतो. शिवनामा नाचलं पाहिजे. आता माफी मागून 2 शब्द बोलेल आपण इथं नाचायला लाजतो आणि दुसऱ्यांच्या लग्नात नाचायला लाजत नाही. एक विनंती करेन तुम्हाला सगळ्यांना पुढे सांगणारच आहे. पण आता जी फॅशन निघाली दुसऱ्यांच्या लग्नात आपल्या मुली नाचवायच्या, हळदीला नाचवायच्या, मेहंदीला नाचवायच्या. चांगल्या ठिकाणी नाचवा म्हणजे आपल्या कथा कीर्तनामध्ये देवाच्या समोर भक्तीच्या
धुनामध्ये नाचवा. पिक्चरचे गाणे कोणते राहतात हां. आणि आपल्याला काही वाटलं पाहिजे, मुलीची आई आहे, एका मुलीचा बाप आहे, आणि कोणते लोक राहतात, कोण शिट्ट्या मारतात, त्यांच्यासमोर कशाला आपल्या मुली नाचवायच्या. थोडंसं बदल करा पाहिजे. हे चुकीचं चालले, फॅशनच्या नादी लागू नका हां. थोडंसं बंधन पाळा. कुठे आम्हाला अशा सत्संगामध्ये जे नाहून निघायचं आहे, त्या भक्ती ज्ञान गंगामध्ये आम्हाला नाहून निघायचं आहे. म्हणून थोडंसं देहाचे दोष या ठिकाणी नष्ट होतात. हात का वर करायचे, कथेमध्ये अनेक प्रकार आहेत. पण आज पहिल्यांदा आज सांगून देते, आपली उपस्थिती लागली पाहिजे म्हणून हात वर केले पाहिजे. सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. आता जरा प्रेझेंटी चांगली लागते. ज्यांचे हात खाली का त्याचे ॲब्सेंट हां. म्हणून आपल्याला शेवटच्यापर्यंत ज्या पद्धतीने हा सोहळा उपस्थितीमध्ये की आम्ही बाबांची कथा श्रवण करत असताना ते ज्ञान गंगेच्या रूपानं आम्हाला तरुण जायचं आहे. म्हणून हा भक्ती समागम ज्यावेळेस बाबाजींचं एक एक दिवस या 12 दिवसांचं संस्कार सोहळा, आणि जसं 13वा दिवस आहे, 13व्या दिवसाची पहाट आहे, आणि या पहाटेच्या ब्रह्ममुहूर्त समयी बाळाचं असे कोणाचंही बाळ असू द्या, पहा त्याला जन्मापासून सुरुवात आहे, तर सगळ्यांच्या आधी उठलेलं असतं, बरोबर आहे की नाही. बरं बाळाला काय काम आहे, बाळाला काही काम आहे का, नाही. त्याला काम आहे, कामालाच तो आलेला आहे नामचिंतन करण्यासाठी. पण त्या बाळाच्या जीवनामध्ये बघा, त्याला इतकी पहाटे जाग येते, आईला झोप लागते, तेव्हा ते बाळ ब्रह्ममुहूर्तापासून उठलेलं असतं. सगळे लोक म्हणतात याला काय करायचं एवढं लवकर उठतो. अरे ते चिंतनासाठी उठले, देवाला वचन देऊन आलंय, देवा मी तुझा विसर पडू देणार नाही. थोडं मायेनं गुरफटला, पण अशा अवतारी महात्मे काही मायेत गुंतलेले नसतात, आणि ते माया विरहित आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठलेले आहेत आमचे बाबाजी बालक रूपाने, आणि तिथे एक शिवमूर्ती आहे, त्या शिवमूर्तीकडे एक टक बघत आहे. बघा, बालकाची दृष्टी निष्पाप असते, बाळाच्या दृष्टीमध्ये पापच नाही आहे. आपण मागेही ऐकलं नैमिषारण्याचा मी जेव्हा प्रसंग सांगत असतो, कारण एक टक काही ठिकाणी बघितलं पाहिजे. म्हणजे देवाची मूर्ती असेल, संतांचे चरण असतील, दिवा लावलेला असतो, तर एक टक बघितलं पाहिजे. पण आपली दृष्टी जी पापणी आहे ती एक टक किती काळ राहते. म्हणून बाळाचे डोळे कधीतरी पहा, बाळाचे डोळे हे निष्पाप आहे. ज्याची पापणी जास्त वेळ स्थिर राहते त्याच्या डोळ्यात पाप नाही. ज्याची जास्त खालीवर होत राहते, पापाचा समुदाय जास्त आहे. म्हणून आता आपल्या पापण्याकडे पाहायचे, किती वेळ पापणी खालीवर करतो, किती दिवसभरामध्ये 18,000 आपल्याला दिलेले सगळं संख्या निर्माण करून 18,000 वेळेस आपली पापणी खालीवर होत असते. पण निष्पाप असणारे बालकाचे नेत्र एक टक बघत असतात. म्हणून बाबाजी सुद्धा बालरूपामध्ये शिवमूर्तीकडे एकटक बघत आहेत, आणि त्याच मूर्तीकडे पाहून जणू काही स्वप्नांची ही काही पालवी उमलते आहे. आणि अशा ठिकाणी आईला, आमच्या माणसाईला फार कौतुक वाटलं, आणि कौतुक वाटलं, बाळाने थोडंसं काही लीला केली, बाळामध्ये काही बदल झाला की सगळ्यात जास्त आनंद होतो त्या आईला. बाळाने पहिला शब्द बोलावा, बोबडा जरी बोलला, पण आई त्याच्यासाठी स्वतः बोबडं बोलत असते. इतका आनंद आहे, आणि तो आनंद आपल्या भावासमवेत व्यक्त करावा म्हणून भावाला आवाज दिला, इकडे ये लवकर, इकडे ये, इकडे ये. आता सगळ्यांना वाटलंय, आणि त्याच ठिकाणी आवाज दिला मामाला, ज्या पद्धतीने भावाला, आणि सांगितलं की बाबूराव मामा म्हणे इकडे ये, इकडे ये, बघ बघ म्हणे, हे काय बघतोय. एक हा केव्हाचा शिवमूर्तीकडे बघत आहे. तर त्या ठिकाणी पुन्हा भविष्य सांगितलं, ताई हा तुझा मुलगा काही साधा सुद्धा नाहीये, हा इतका सामान्य रूपाने नाही, तर हा साक्षात देवच आहे, हा साक्षात देवच आहे. म्हणून रूप निहाळतो आहे, आणि म्हणूनच
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणून अशा रूपाचं हे बालक म्हणजे देव अवतारी, नवे नवे देवच आहे. आणि म्हणून जो विश्व तारण्यासाठी माझ्या बाबाजींचा हा रूप दर्शन घेऊन आपलं कार्य करण्यासाठी प्रारंभ करतात. बघा, प्रारंभ करतानाच खेळत आहे, म्हणजे हसत हसत आहे. संतांचं जीवनामध्ये दुःख स्पर्श करत नाही, येतं दुःख पण ते स्पर्श करून घेत नाही. म्हणून अशा पद्धतीने काही कालावधी नंतर अमावस्या आली आणि अमावस्यानंतर जसा चंद्र कलेने वाढत असतो तशा रूपाने बाळ सुद्धा वाढत गेले. आणि अशा पद्धतीने बाळ मोठं होऊ लागलं. आता बाळ मोठं होतं थोडं लवकर. बाळ आता 2 महिन्यांचे झाले. आता बाळाचं जीवन, कारण काही कृती करतात, काही बदल होतो, काही लीला करतात आणि देव अवतारी असल्या कारणाने लीलाच अशी सुरुवात झाली. 2 महिन्याचे बाळ झाले. पण जेव्हा दहेगावला ही बातमी पोहोचली, थोडा विलंब झाला आणि त्या ठिकाणी नारायण पाटील उगले बाळाला बघण्यासाठी आले. आता काहीतरी जीवनामध्ये काहीतरी संघर्ष घडत असतो. पूर्वीप्रमाणे जीवनशैली वेगळी होती आणि 2 महिन्यानंतर बालकाला बघायला आले आहे. आणि बालकाला पाहून आमचे नारायण आप्पा सुद्धा सुखावले आहे. जीवन सुखी वाटलं असं बालक पाहून. आणि त्याच ठिकाणी त्यांचे पिताश्री काही आलेले नव्हते, जे शिवतत्व पिता आहेत ज्या शिवांचे. परंतु कुठेतरी दुःख आहे आमच्या माणसाच्या अंतकरणामध्ये. आप्पासाहेब काही बघायला आले नाही. आजोबाने नातवाचं कौतुक करावं आणि सांगितलं की 2 दिवसांनी आप्पांना पाठवतो, परंतु निघूनही गेले. पण बराच काळ झाला कधी बघायला नाही आले. ज्या पद्धतीने बाळ जनार्दन छोटेसे थोडे मोठे झाले आणि रांगायला लागले. आता रांगायला लागले आणि रांगायला लागल्यानंतर विचारूच नका. ते असं वाटतं अंथरुणात असलेलं बरं आहे. बाळ असं वाटतं पटपट मोठं व्हावं, पण मोठं झालं का असं वाटतं अंथरुणातच बरं होतं. ते इतके खोड्या करायला लागतं ना बाळ. खोडी करताना आई थकून जाते. बाबा किती खोड्या करतो रे, एक सामान उचललं का दुसरं उचलतो रे. आईलाही जसं वाटतं थकून जाते ती आई. पण माझ्या बाबाजींनी जशी कृष्णाने खोडी केली, माती खाल्ली आणि ज्या पद्धतीने अशा रूपाने खोडकर कृष्णासारखी खोडी करू लागले की पहिल्यांदाच आमच्या मातेचं दूध जसं बाळ पित असतं तर त्याच ठिकाणी गोमातेचं दूध पिऊ लागले. गोमातेचं दूध पिण्यासाठी रांगता गाईच्या कासेजवळ जावं आणि गाईने सुद्धा पान्हा सोडावा आणि दूध प्यावं. आमच्या बाबाजींनी गोमातेचं, धन्य आहे माझी गोमाता, तिचंही जीवन सुखावलं का जिथं बाळ जनार्दन तिचं दूध पिऊ लागले. आज दुःख वाटतं कुठेतरी. माझ्या गोमातेची सेवा, गोमातेचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. अहो, आज एक दुःख तर अधिक वाटतं आम्हाला. डॉक्टरने लिहून दिलेल्या दुधाच्या पावडरवर विश्वास आहे, पण आमच्या गोमातेच्या दुधावर विश्वास कमी राहिला. ज्यांच्या घरी गायी आहे, गावठी गाय आहे, बाळ जन्माला आलं तरी विश्वास ठेवत नाहीत म्हणे पावडरचं दूध पाजतात. आईच्या दुधानंतर सर्वश्रेष्ठ दूध काय असते तर गोमातेचं दूध आहे. तेच पिऊन जी काही साधना केलेली आहे बाबाजींनी, म्हणून थोडंसं पहिलीच लीला करताना गोमातेजवळ गेले आणि दूध पिलं. बाळ थोडंसं मोठं होऊ लागलं. मामा मंदिरामध्ये घेऊन जाऊ लागले आणि घेऊन जाताना भक्ती शिकवली. भक्ती करताना पहिल्यांदा चरणवंदना आणि नमस्कार, कारण आजोबाई नातूला घेऊन जातात तर डोकं टेकवायची शिकवण देतात. आईने पहिलं संस्कार दिलाय. आजी असेल, आई असेल, बाळाला स्नान घालते. माता मौल्यांनो, बाळाला स्नान घातलं, पायावर स्नान घातलं गोट्यांवर ठेवून, काही एक तांब्यावर पाणी शेवटचं आहे आणि जेव्हा ते बाळावर असं ओवाळल्या जातं, पायावर टाकल्या जातं आणि पायाच्या अंगठ्याचा स्पर्श आपल्या बोटाने करून बाळाच्या कपाळी लावल्या जातं. बरोबर आहे ना? तुम्ही माना डोलवतात म्हणजे बरोबर आहे की का असं केलं जातं? हीच तर पहिली शिकवण आहे बाळा तुला. तुझं हे मस्त
झुकवायचं आहे. तुझं हे मस्तक झुकवायचंय म्हणूनच तर गर्भात त्याला उलटं केलंय. आणि पहिलं चरणवंदना भक्ती आमच्या बाबूराव मामांनी बाळ जनार्दनांना शिकवली. चरणवंदना कशी करावी इथून भक्तीच्या प्रारंभ झाला आणि त्याच ठिकाणी भजन सुरू केले. संतांचं भजन, संतांचं चरित्र, जीवन कार्य प्रेरित होण्याकरिता काही समजो का न समजो, बाळरूपाने काही कळत नाही, पण ही भक्ती कधी वाया जात नाही. भक्ती करो बचपन में तब भगवान मिलेंगे 55 में. बाल रूपापासून भक्ती करावी लागते, काही कळत जरी नसेल पण ती भक्ती कधी वाया जात नाही. म्हणून बालकाला घेऊन संत चरित्र श्रवण करावं, संत भजन करावं आणि त्याच ठिकाणी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये घेऊन जावं. भगवान श्री विठ्ठलाच्या मंदिरामध्ये घेऊन जावं आणि बालकाला कडेवर घ्यावं आणि घंटा वाजवायला शिकवावं आणि स्वतः हाताने घंटा नाद करावा. आणि ज्यावेळेस हा स्वतःच्या हाताने पहिला घंटा नादाने आपल्या भक्ती कार्याला सुरुवात झाली, त्याच क्षणी धरणी मातेला आनंद झाला. धरणी माता धन्य मानू लागली का या ठिकाणी हा भक्तीचा प्रसार करणारा हा शिव अवतारी शिवयोगी की ज्या रूपाने हे कार्य करण्यासाठी आहे. विश्वरूपी अतिभव्य निसर्ग निर्मित असणाऱ्या या देवघरामध्ये अशी भक्ती ज्योत ज्यांनी पेटवली आणि त्याच ठिकाणी हे भक्तीचं बाळ करून मामांनी ज्यांना पाडलंय, संस्कार घडवले. प्रातःकाळी लवकर उठावं, स्नान करावं, ध्यान चिंतन करावं आणि मंदिरामध्ये जावं. हेच कार्य सतत आमच्या बाबाजींनी केलं आहे. रोज नित्य नियमानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठावं, त्रिकाल स्नान करणं हे नित्य कर्म आहे. ध्यान चिंतनामध्ये सदैव आहे आणि देवाची भक्ती मंदिरात जाणं आणि त्याच्यासाठी मंदिरांची निर्मिती करून बघा. ज्या देवाची भक्ती आराधना करत असताना बालपणामध्येच भक्ती कार्य करत असताना जी शिवपूजा आहे त्या शिवपूजेचा प्रारंभ शिवना नदीच्या काठावर, शिवना नदीवर जावं, स्नान करावं, तिथल्या वाळूचं शिवलिंग तयार करावं, पूजा करावी, भजन करावं आणि त्याच ठिकाणी बसून ओम नमः शिवायचा जप करावा. भजन, कीर्तन, नामचिंतन हे नित्य कर्म जीवनामध्ये असा जो काही जीवन चालू झालंय, भक्ती कार्याला प्रारंभ झाला आणि तेच नामचिंतन ओम नमः शिवाय जो अनादि सिद्ध मंत्र आहे हे जप करत करत आमचे बाबाजी लहानचे मोठे होऊ लागले. आता थोडे मोठे झाले, विचार केला आता बाबाजींना शाळेत टाकण्याचा विचार केला. शाळेत टाकण्याचा विचार केला. पुन्हा त्या दरम्यान आजोबांची भेट झाली आणि बाबाजींना शाळेमध्ये टाकलं. शाळेतलं नित्य आपली शाळेचं गुरुजींचं असणारं शिक्षण घेऊन बाबाजींच्या मनामध्ये भक्तीची आस आहे. भक्ती करत असताना ग्रंथांना आपलंसं केलंय. त्याच ठिकाणी गावाच्या बाहेर एक ओहळ आहे. त्या ठिकाणी त्या ओहळाच्या ठिकाणी मोठे मोठे असे पानाळं गवत आहे आणि या गवतामध्ये जाऊन भक्ती करायची. मग त्या भक्तीचं साधन म्हणजे आमचा धर्मग्रंथ भगवत गीता. अशा गीता पाठ करावा या उद्देशाने जायचे. परंतु त्या ठिकाणी गीता म्हणत असताना, कारण गीता ही देववाणी आहे, संस्कृत भाषा आहे, अशी देववाणी पाठच होईना, गीतेचे श्लोक पाठ होईना, उच्चार स्पष्ट होईना. त्याच ठिकाणी विचार करायचे आणि स्वतःशी बोलायचे. का आपल्याकडून हे लवकर पाठ होत नाही, दोष शोधायचे आणि आपल्याच गालात मारून घ्यायचे. बघा आपल्या
आपल्याला कधीतरी आपल्याला शाबासकी देता आली पाहिजे आणि आपल्याला मारू नाही घेता आलं पाहिजे, कारण चूक होते. जीवन समजलं पाहिजे, त्यावेळेस आपल्या गालात मारून घ्यावं आणि हळू नाही मारायचे, जोरात फटका द्यायचे का तोंड सुजून जायचे, इतक्या जोराने स्वतःला मारून घ्यायचे आणि बोलायचे. का पाठ करत नाही हे मुख, या मुखाला का सवय लागत नाही, हे मुख कधी पाठ करेन. त्या मुखाशी संवाद साधला आणि त्या मुखाला शिकवण दिली आणि त्याच मुखाने संपूर्ण गीता पाठ केली आणि सुंदर पद्धतीने त्या गीतेच्या श्लोकांचं उच्चारणही करू लागले. त्याच पद्धतीने श्री एकनाथ भागवतातील म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याच्या निर्वाणीचे 14 जे काही श्लोक आहे तेही पाठ केले. आता आपल्या लेकरांना पाठांतर फार महत्त्वाचं आहे, पाठ करायला लावलं पाहिजे. आज आपला मोबाईल नंबर पाठ होत नाही, लेकरांना मोबाईल नंबर पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही, संध्याकाळचे श्लोक पाठ नाही, गणपतीचा एखादं स्तोत्र पाठ पाहिजे. माझ्या सरस्वती मातेचे श्लोक पाठांतर करा. गुरुमंत्र जो काही आपला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जे छोटे श्लोक आहेत ते तरी पाठ झाले पाहिजे आणि त्यांनाही वाटलं पाहिजे मला आलं पाहिजे. हीच तर आमच्या बाबाजींचा कृपाशीर्वाद व्हावा. काही छोटी छोटी लेकरं सुद्धा पाठांतर करायला लागली पाहिजे. बाबाजी हा आशीर्वाद या लेकरांवर द्या, कारण अभ्यासासाठी तर हा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. म्हणून पाठांतर केलंय, पंचरत्न हरिपाठ पाठ केलाय. एकच नाही, पंचरत्न हरिपाठ पाठ केला, जो नित्य नियम विधी आहे. आपण पुढे ऐकणार आहोत हा सगळा महिमा. आणि अशा ठिकाणी आईने सुद्धा संस्काराचे धडे गिरवावे, आईने शिकवण द्यावी आणि बाळाला रोज साखर द्यावी. पण बाळाने काय करावं, बाळा जनार्दनाने ती साखर स्वतः न खाता मुंग्यांना घालायची. हीच तर संतांची ताकद आहे, परोपकार. मुंग्यांना साखर घालायचे आणि आनंदाने त्या मुंग्यांनी साखर खाल्ली का आनंदित व्हायचे. आज आम्ही मुंग्यांना खडू मारतो, साखर दूरच राहील. साखर खाऊ घातली पाहिजे. मुंगळे असतील मुंग्या असतील तोही जीव आहे, त्यालाही उदरभरण करायचं आहे. अहो तेही आपलं जीवन उदरभरण करण्यासाठी किती कष्ट करतात, किती त्रास सहन करतात. म्हणून त्यांची सोय बाबाजींनी साखर त्यांना खाऊ घालवायची. असं एक तत्वाची दृष्टी आमच्या बाबाजींची आणि त्याद्वारे अशा पवित्र नदीच्या तीरावर पूजन करावं. का नदीच्या तीरावर जायचं आहे, अशाच संगमावर आपल्या सवंगड्यांसमवेत खेळायचे आणि शिवलिंग बनवायचे. अशी पवित्र नदी शिवना आणि एक नदी गांधारी, या दोनही नद्यांच्या पवित्र संगमावर बाबाजींनी शिवलिंग बनवावं, जला अभिषेक करावं. परंतु पूजन कसं करावं तर माहीत नाही. काहीतरी झाडाझुडपाचा पाला वाहतात म्हणून झाडाझुडपांचा पाला वाहिला, पण घरी जाताना विचार केला थोडा पाला बरोबर घेऊन आईला दाखवला. आई आई मी आज शिवलिंग बनवलं, शिवलिंगाला पाणी घातलं आणि त्याच्यावर हे पानं वाहिली. आता बाळाला काही कळेना. आईने पाहिलं कोणती पानं वाहिले रे, बघितलं तर ते पान होते बेलाचे. बेलाचं पान वाहिलं आणि वार होता सोमवार. आईला इतका आनंद झाला, अरे आज तू एवढी भक्ती केली जी भगवान शिवांना आवडणारी भक्ती आज तू केली. पवित्रातील पवित्र वार सोमवार, सोमवाराच्या दिवशी साधना वेगळी, पूजन वेगळे. आपल्या भगवान भोलेनाथांचं नाव जे सोमेश्वर आहे, सोहम साधना करत करत सोमवाराच्या दिवशी पूजा अर्चना भक्ती केली. अशा भक्तीचा आनंद आईच्या गगन आनंद
गगनात भावेना आईला आनंद झाला. म्हणून आम्ही सोमवाराचा विचार करतो की आमच्या भोळ्या महादेवाचं पूजन सोमवारी करावं. मग सोमवारी कोणी पूजन केलं पहिलं? साक्षात माझ्या लक्ष्मी मातेनं पहिलं पूजन केलं आणि भगवान शिवानी त्या वाराला आपलंसं केलं आणि सांगितलं इथून पुढे जोही कोणी माझ्या पूजेचा आरंभ या दिवशी करेल, या दिवशी जो माझं कोणी पूजन करेल मी त्याच्यावर प्रसन्न राहील, त्याला आशीर्वाद देईल. म्हणून लक्ष्मीला सुद्धा आशीर्वाद वरदान दिलं. आपल्या नावातील महा हा शब्द काढला आणि लक्ष्मीच्या नावाच्या पुढे लावला आणि लक्ष्मीला नाव पडलं महालक्ष्मी. म्हणून जी आरती आपण नेहमी म्हणतो नंतर म्हणणार आहोत सोनियाच्या पावला लक्ष्मी नाव आहे पण महानाव कोणाचं आहे? महादेवाने स्वतःच्या नावातला महा काढला आणि लक्ष्मीला दिला. का? कारण माझ्या लक्ष्मी मातेने पूजन केलं तो वार होता सोमवार आणि बाबाजींनी बाळ जनार्दनांनी पूजा केली तोही वार होता सोमवार. पवित्र या शिवना नदीच्या आणि गांधारी नदीच्या तीर जे महत्वाचे का नदीवर जायचं आहे, का पूजन करायचं आहे? कारण नदीचे दोन तट, दोन तीर, एक तीर आहे ज्ञानाचा आणि एक तीर आहे वैराग्याचा. दोनही नद्यांच्या संगमावर ज्ञान वैराग्य ही भक्ती फळाला आली जी माझ्या बाबाजींनी केली आणि तीच भक्ती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. अशा बाबाजींच्या बालपणामधल्या काही छोट्याशा लीला की कसं माझ्या बाबाजींनी शिवभक्तीची आराधना, शिवपूजन असेल, देवाची भक्ती असेल प्रारंभ केला. अशा पर्वकालानुसार बाळ थोडंसं मोठे होऊ लागले. बाळ 9 वर्षाचे होऊ लागले. पण बघा जीवन कसं आहे संतांचं. बालपणामधल्या ज्या काही खुणा आहे कशा पुढे सांगतात आमचे बाबाजी भविष्याच्या रूपाने कसं दुःख किती यातना काढाव्या लागल्या यांचं उर्वरित चिंतन आपण कथेत उद्यापासून श्रवण करणार आहोत. उद्याच्या कथेत हा पुढील भाग होणार आहे. म्हणून आजच्या दिनी आपण या ठिकाणी कथेला विराम देणार आहोत. सर्व उपस्थितांचे आभार, सोमेश्वर मित्र मंडळाचे आभार, आबाल वृद्ध माता भगिनी यांचे सर्वस्वांचे मनस्वी आभार मानते. आयोजक संयोजक सुंदर या ठिकाणी आपण भगवत चिंतनही घडते आणि संत चिंतनही आपल्याकडून घडावं या उद्देशाने शिव जनार्दन चिंतन श्रवण करत आहोत आणि भक्तीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी आपल्याला सुंदर संगीताची साथ भजन यांचं ऐक्य साधत असताना सुंदर असणारं आपण जे काही गायनाने मंत्रमुक्त होतो असे असणारे आमचे बंधू हरिभक्त परायण खूप मोठं कार्य आहे आमच्या दादांचं. बाबाजी परिवारातील जितकी सेवा होते भजन सेवा असेल तर त्या ठिकाणी खूप सेवा घडते. असे आमचे राहुल दादा, राहुल महाराज जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप नम्र स्वभाव, शांत स्वभाव, आपल्याला गोड अशी साथ देतात आणि त्यांचेही मी मनस्वी या ठिकाणी व्यासपीठाहून आभार मानते. आपल्या सोमेश्वर मित्र मंडळाकडूनही त्यांचे आभार मानते. आपल्याला दादा आणि तबला वादक आमचे दादा प्रफुल्लजी दादा या ठिकाणी उपस्थित वेळेवर उपस्थित राहून आपल्याला ही भजनाचाही आनंद आणि कथेचाही आनंद देतात आणि हे सर्व चित्रीकरण करून आपल्याला पुन्हा बघायला मिळणार असं यूट्यूब चॅनल माऊलीचा दास आमचे कृष्णा दादा असतील आणि आमचे दादा या ठिकाणी सुंदर या ठिकाणी शूटिंग काढतात, चित्रीकरण करतात. आपल्याला हा पुन्हा लाभ घेता येईल म्हणून या
या चॅनलचे माऊलीचा दास यांचेही या ठिकाणी आभार मानते. त्यांनाही पुढील कार्यासाठी शुभाशीर्वाद आहे. कसं भक्ती कार्य घडत राहो ही फार मोठी सेवा आहे. अशा पद्धतीने आज सुंदर असणारी साऊंड सिस्टीम जय हरी साऊंड सिस्टीम आपल्याला या ठिकाणी आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. त्यांचेही या ठिकाणी आभार मानते. माझे पतिदेव आपले संपूर्ण कमिटी यांचेही या ठिकाणी आभार मानून तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आणि आजपर्यंत आपल्याला ज्या सेवा घडत आहे आजची झालेली सेवा बाबाजींच्या चरणी भगवान सोमेश्वरांच्या चरणी माझ्या सद्गुरूंच्या चरणी आणि तुम्हा माय बापा श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला विराम देणार आहोत. यानंतर भजनही होईल. आरतीची बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही. रातवड ही पुढे बाबांची सरका पुरुष मंडळी पुढे महिला पुढे सरका मागची पुरुष सुख मंडळी पुढे सरका संपत्तीला कमीच नाही. सरका इकडे महिलांना सुख सरका संपत्तीने झाले समाधान.